शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता. शिवाजी महाराज हे जातीभेदाचे कट्टर विरोधक होते आणि त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा विरोध केला नाही. त्या काळात जेव्हा भारतातील इतर राज्ये धार्मिक कट्टरतेमध्ये गुंतली होती तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना समानतेने स्वीकारले. महाराजांनी स्वराज्यात सर्व धर्मांना समान स्थान दिले आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप न करता त्यांना संरक्षण दिले. त्यांनी हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली आणि मुस्लिम मशिदी आणि ख्रिश्चन चर्चांनाही संरक्षण दिले. स्वतः हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी कधीही इतर धर्मांवर आपली श्रद्धा लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी इच्छुक लोकांना हिंदू धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले, परंतु धर्मांतर कधीही जबरदस्तीने केले नाही. त्यांच्या मुलींचे लग्न एका धर्मांतरित हिंदू व्यक्तीशी लावून देण्यात आले. हे त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचे एक उत्तम उदाहरण होते. शिवाजी महाराजांच्या नावामागचे कारण. अनेक लोकांना असा गैरसमज आहे की शिवाजी महाराजांचे नाव भगवान शिवापासून पडले आहे. वास्तविकता शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या प्रादेशिक देवतेवरून पडले आहे, कारण शिवाजी महाराजांचे बालपण शिवाई देवीच्या मंदिराजवळ गेले होते आणि पुढे शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांना देवासारखे स्थान मिळाले. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळातच नौदलाचे महत्त्व ओळखले आणि एक शक्तिशाली नौदल निर्माण केले. त्यांचा विश्वास होता की हे नौदल परदेशी आक्रमणकर्त्यांपासून आणि समुद्री चोरांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यास मदत करेल आणि त्यांनी जयगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर अनेक ठिकाणी नौदल किल्ले बांधले. तसेच मंजू, हस्मपाल, गुरब आणि गल्लीबत्तांसह 4 वेगळ्या प्रकारच्या युद्ध नौकांचा समावेश करून नौदल मजबूत केले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराज एक कुशल युद्धनीतिकार. शिवाजी महाराज एक कुशल युद्धनीतिकार होते. मर्यादित साधन संपत्ती असूनही त्यांनी अनेक पराक्रम केले. लहान वयातच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून विजापूरच्या सुलतानाला पहिला मोठा धक्का दिला. यातून त्यांच्या युद्ध कौशल्याची प्रचिती आली. 1655 पर्यंत त्यांनी संपूर्ण कोकण आणि पश्चिम घाट व्यापून एक करून कोंढाणा जवळील आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला मदत देऊ केली होती. विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबला मदत देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या 2 अधिकाऱ्यांनी अहमदनगर जवळील मुघल भागावर छापा टाकला होता. तेव्हा परिस्थिती बदलली, त्यामुळे विजापूर जिंकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शिवाजी महाराजांनी मराठ्यांची फौज तयार केली. शिवाजी महाराजांनी मराठ्यांची एक फौज तयार केली, जिथे अनेक सैनिकांना वर्षभर त्यांच्या सेवेसाठी पैसे दिले. याआधी मराठ्यांकडे स्वतःचे सैन्य नव्हते. मराठा सैन्याची अनेक तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक तुकडीत 25 सैनिक होते. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही कोणताही भेदभाव न करता सैन्यात नियुक्त करण्यात आले. 2000 लोकांच्या सैन्याचे शिवाजी महाराजांनी 10,000 सैनिकांमध्ये रूपांतर केले. त्यांनी आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी कधीही प्रोत्साहन दिले नाही, उलट एक पाऊल मागे घेतले आणि पुन्हा संघटित झाले. यामुळे त्यांना लढाया जिंकण्यास मदत झाली. शिवाजी महाराज नेहमी महिलांच्या सन्मानासाठी उभे राहिले. शिवाजी महाराज महिलांचे कट्टर समर्थक होते आणि त्यांच्या सन्मानासाठी उभे होते. महिलांवरील हिंसाचार किंवा छेडछाडीला त्यांच्याकडून कडाडून विरोध केला आणि छापा टाकताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये अशा कडक सूचना सैनिकांना दिल्या. शिवाजी महाराजांच्या राजवटीत ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील स्त्रियांना सुरक्षित सोडले गेले आणि कोणालाही कैदी म्हणून घेतले गेले नाही. ज्या लोकांनी स्त्रियांवर बलात्कार किंवा विनयभंग केला त्यांना शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली होती. पन्हाळा किल्ल्यावरून शिवाजी महाराज यशस्वीपणे निसटले होते. पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून पळून जाण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. सिद्दी जोहरच्या सैन्याने शिवाजी महाराज पन्हाळ्यात किल्ल्यात अडकल्यावर त्यांनी पळून जाण्याची योजना आखली. त्यांनी 2 पालखींची व्यवस्था केली, ज्यात एक न्हावी बसला होता जो शिवाजी महाराजांसारखा दिसत होता आणि त्याला गडाबाहेर नेण्यास सांगितले. अशा प्रकारे सैनिक बनावट पालखीच्या मागे गेले आणि शिवाजी महाराजांनी 600 सैनिकांना चकमा देऊन पन्हाळा किल्ल्यावरून पळ काढला. गनिमी युद्धाचे पुरस्कर्ता. शिवाजी महाराज गनिमी युद्धाचे पुरस्कर्ता होते. त्यांना त्यांच्या क्षेत्राचा भूगोल, गनिमी कावा, शत्रूसह लहान गटांवर हल्ला करणे इत्यादींमध्ये पारंगत होते. तथापि शिवाजी महाराजांनी कधीही धार्मिक स्थळांवर किंवा तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरांवर छापे टाकले नाहीत. या कारणास्तव त्यांच्या सैन्याला वैयक्तिक घोडे आणि शस्त्रे दिली गेली नाहीत. शिवाजी महाराज प्रथम देशासाठी आणि नंतर त्यांच्या राज्यासाठी लढले. शिवाजी महाराज नंतर आपल्या राज्यासाठी आणि आधी देशासाठी लढायचे. स्वातंत्र्य स्थापन करणे आणि आपल्या सैनिकांना
ते कोणत्याही राज्यासाठी नव्हे तर देशासाठी लढण्याची प्रेरणा देत होते. हेच त्यांचे ध्येय होते. आदर्श प्रशासन. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून कार्यालयाचे व्यवस्थापन केले. हे मंडळ 8 मंत्र्यांनी मिळून बनले होते आणि ते विविध विभागांची जबाबदारी सांभाळत होते. कोणतेही अनावश्यक कर लादले जात नव्हते आणि रयतेची काळजी घेतली जात होती. शिवरायांचे न्यायबद्ध राज्य सर्वांसाठी आदर्श होते.